नमस्कार मित्रांनो. आता आपण जे पारंपरेनुसार किल्लं गड किल्ले बनवायचं त्या प्रकारे इथं आमचं भाऊ किल्ला बनवत आहे. नाना म्हणतात त्याला. आता तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आपल्या जुन्या व्हिडिओ यूट्यूबला होता, ते चॅनल आता बॅन झालं आहे. आणि असं की तो आता माती लिपायचं काम करतो. आजकालची पोरं असं काही माती लिपायचं काम करत नाही. ते डायरेक्ट उठतं किल्ला गावात बघायला मिळते. शहरात डायरेक्ट उठतं किल्ला मिळून जातात. 2000 चालू होतात आमच्या इथे कोरेगावमध्ये. त्याला आपण विचारूया हा किल्ला कोणता आहे, कसा बनवला, माती दगडे पत्त्याचं नियोजन कसं लावलंय आणि कशा प्रकारे त्याला सहकार्य केलं, चित्र काढली, माहिती लावली, कोणाकोणाचं सहकार्य लाभले आपण माहिती करायला मिळूया. ना कुठला किल्ला आहे गावापासून बनवायला चालू काय? नाही तो किल्ला किती दिवस झाला कसं काय नियोजन लावलं? मातीचं नियोजन लावलेलं राहणार कुणाच्या घरचा? लांब गेलतो कॅनलला माती. किती फुटी माती लागते किल्ल्याला एका सर्वसाधारण अंदाजे? हे आता ते सिमेंट पोतं हे काढलेलं त्याच्यात हे चाललेलं. म्हणजे अजून एखादं सिमेंटचं पोतं आणावं लागेल म्हणजे मातीवर. कुठं कसं काय दरवाजा तर आम्हाला सांगा जरा समजून. मेनदार आहे मेनदार तीन दरवाजा. तिथं विहीर केली आपण. तिथं एक बुरुज आहे आणि तिथं दहीतोंडी बुरुज आहे आणि तिकडे एक वाघ डोर आहे. अजून इकडे पण 2 बुरुज आहेत आपले. ठीक आहे. आणि यातून किती दिवस लागतील किल्ला पूर्ण व्हायला? साधारण 2-3 दिवस लागले. 2 दिवसांत आपला फायनल टिक होऊ शकतो. अजून कलर करायची. ठीक आहे. अजून ह्यात सैनिकांची मांडणी कशा घेतली त्यांच्यासाठी काय अजून नियोजन? नाही, शिवाजी महाराजांच्या बैठक दिवसामध्ये करणार का त्यांच्यासाठी महल केले का कुस्त्याचं तयार करायचं काय आपल्या कुस्त्या? माझ्या किल्ल्याच्या माहितीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.